फक्त विखे पाटीलच नाही तर अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसीचं प्रमाणपत्र. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ओबीसीचं प्रमाणपत्र काढून ठेवल्याचा दावा. मोठे मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप केलेला आहे. तर हे सुप्रिया सुळेकडे आहेत ना, आहेच. मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी, नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र. सुप्रियाताईंचंच काय, सगळ्यांच्याकडे. कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत. वडेट्टीवारांचं वक्तव्य ऐकून मला धक्का बसला. माझ्याकडे ओबीसीचं कोणतंही प्रमाणपत्र नाही. वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपावर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर काँग्रेस मला का टार्गेट करतेय, सुळेंचा सवाल. महाविकास आघाडीच्या एकत्रितपणामध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये, वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. तर 2014ला अशाच वागण्यामुळे सरकार घालवून बसलेला, शशिकांत शिंदेंची वडेट्टीवारांवर टीका. की मागच्या वेळेला 2014ला अशाच वागण्यामुळे तुम्ही सरकार घालून बसलेला आहात. महाविकास आघाडीच्या असलेल्या एकत्रितपणामध्ये खडा टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आम्ही सुद्धा संयमाने आहोत, पण आमच्या नेत्यावर अशा प्रकारचे सातत्याने आणि आमच्या पक्षावर सातत्याने बोलण्याचा प्रयत्न झाला तर नाईलाजाने आम्हाला सुद्धा मग काही उत्तरं द्यावे लागतील. सुप्रिया सुळेंनी वडेट्टीवारांना पुरावा मागावा आणि वडेट्टीवारांनी पुरावा दाखवावा, खोटे आरोप करू नयेत. वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे नागपूर दौऱ्यावर. विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी अमित ठाकरेंचा संवाद. धाराशिवमध्ये पळवापळवीचा भाजप आणि शिवसेनेत नाट्यमय राजकारण. भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. भंडाऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या दौऱ्यासाठी रंगरंगोटीवर खर्च. नेहमी दुर्लक्षित राहणाऱ्या विश्रामगृहाच्या दौऱ्यापूर्वी कायापालट, तर सर्वसामान्यांना सोयीसुविधांसाठी मात्र तडजोड करावी लागते. सांगलीतील वाळवा तालुक्यातील राजाराम बापू कारखान्याच्या विस्तारीकरणाविरोधात साखराळेत ग्रामपंचायत समोर उपोषण. कारखान्याच्या प्रदूषणाची तातडीनं चौकशी करण्याची मागणी. कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे गावाचं अस्तित्व धोक्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप. चंद्रपूरच्या गडचांदूर नगर परिषदेच्या भाजप नगरसेवकावर 3 महिन्यांसाठी तडीपारीची कारवाई. सूरज पांडे असं या नगरसेवकाचं नाव. दारूबंदी कायदा, मारहाण, शासकीय कामात अडथळा, विनयभंग आणि अवैध सावकारी यांसारखे गंभीर गुन्हे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीची व्याप्ती वाढण्याची शक्यता. 120 पेक्षा अधिक गुण मिळवून वरचा क्रमांक मिळवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची इतर स्पर्धा परीक्षांमधली कामगिरी सामान्य. हे सगळे परीक्षार्थीही वादाच्या भोवऱ्यात. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं 6 जणांना अटक केली. एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह इतर 3 अटक. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर एमपीएससीकडून कारवाईसाठी हालचाली. पुण्याच्या मांजरी परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 16वा दिवस. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची आंदोलक विद्यार्थ्यांसोबत 5 तास चर्चा. मात्र अजूनही ठोस निर्णय न झाल्यामुळे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूच. नाशिकच्या ईदगाह मैदानात आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या 4-5 दिवसांपासून उपोषण. आंदोलनात राहुल पावरा यांची प्रकृती खालावल्यानं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सर्पदंशामुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी आर्थिक मदत करण्याची आंदोलकांची मागणी. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून रविकांत तुपकरांकडून आंदोलनाची हाक. पोलिसांनी रविकांत तुपकरांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. झाडावर चढून तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. सांगलीच्या जतमधील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी गुहागर विजापूर महामार्गावर आंदोलन. त्या आंदोलनावेळी रुग्णवाहिका सोडण्यावरून पोलीस अधिकाऱ्यांनं चुकीची भाषा वापरल्याचा आरोप. आंदोलक आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद झालाय. मुंबईच्या विद्याविहार येथील राजावाडी रुग्णालयात प्रसूतीपूर्वी अर्भकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मनसे आक्रमक. प्रसूतीगृहातील गैरसोयीमुळे घटना घडल्याचा आरोप. डॉक्टर आणि वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घालत गुन्हा नोंदवण्याची मागणी. सांगली मिरजेतील वाढत्या नशेखोरी विरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक. नशेखोरांवर कडक कारवाईसह अनेक वर्ष एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मागणी. नशा तस्करांशी लागेबांध्यांचा आरोप करत पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी.
रत्नागिरीच्या खेडमधील लोटे एमआयडीसीतील कोका कोला कंपनीचं सांडपाणी उघड्यावर, ग्रामस्थांमध्ये संताप. शेती आणि पर्यावरणाच्या नुकसानाचा आरोप, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईची ग्रामस्थांची मागणी. पालघरच्या वाडा तालुक्यात इको ग्रीन कंपनीत केमिकल मिश्रित वायूची गळती झाल्यानं कामगारांना श्वसनाचा त्रास. 3 कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू. वारंवार वायू गळती होत असल्याचा आरोप करत कामगारांसह स्थानिकांची कारवाईची मागणी. मुंब्रा रेतीबंदर चौपाटीच्या सुशोभीकरणाच्या कामाची खासदार श्रीकांत शिंदेंकडून पाहणी. प्रकल्प अंतिम टप्प्यात असून उर्वरित कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचा महापालिका आयुक्त सौरव राम यांच्या सूचना. पाहणी दरम्यान शिंदेंनी युवा खेळाडूंसोबत व्हॉलीबॉल खेळण्याचाही आनंद घेतला. रायगडमध्ये साखरेचे दर प्रति किलो 75 ते 80 रुपयांवर, साखरेचे दर 80 रुपयांवर गेल्यानं सर्वसामान्यांच्या चिंतेत आणखी भर. साखर खरेदी करणं खिशाला परवडत नसल्याची सर्वसामान्यांची संतप्त प्रतिक्रिया. साखर महागल्यानं रायगड जिल्ह्यातील चहाचे दर वाढले. 1 कप चहा आता 10 रुपयांवरून 15 रुपयांवर, तर स्पेशल चहा 25 रुपयांवर. त्याचा फटका चहा विक्रेत्यांना बसण्याचीही शक्यता. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात पुन्हा घसरण. कालच्या तुलनेत 200 रुपयांनी, तर गेल्या 4 दिवसात कांद्याच्या दरात 500 रुपयाहून अधिक घसरण. बफर स्टॉक दिल्लीकडे रवाना होताच कांद्याच्या दरात घसरण सुरू. जळगावमध्ये गेल्या 24 तासात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याचा दर 1,63,000वरून 1,60,000 रुपये, तर चांदी 2,50,000वरून 2,45,000. सोन्याच्या दरात 3,000, चांदीच्या दरातही 5,000 रुपयांची घसरण. एसटी तोट्यात गेल्यानं उत्पादन वाढीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला अखेर हटवलं. एसटीचं उत्पादन वाढण्यासाठी वीरेंद्र कदम या अधिकाऱ्याला नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र उत्पादन वाढण्याऐवजी जुलैमध्ये तब्बल 138 कोटींचा तोटा. मुंबईतील मुलुंड पूर्व म्हाडा वसाहतीत पत्र्याच्या रूममध्ये बनावट मिठाई तयार होत असल्यानं खळबळ. एफडीए कारवाईनंतरही उत्पादन सुरू असल्याचा समाजसेवक सागर दवरे यांचा दावा. पाम तेलाच्या खव्यापासून मिठाई आणि घातक रंगांचा वापर होत असल्याचा आरोप. सिल्लोड जळगाव महामार्गावरील मंगरुळ फाट्यावर बैलघोड्यांना एकाच टांग्याला झुंपून धोकादायक शर्यती घेतल्याचा आरोप. शर्यतींवर हजारो रुपयांचा जुगार सुरू असून प्राण्यांनाही मारहाण केल्याचा दावा. नागरिकांकडून तातडीनं कारवाईची मागणी. ठाण्यातील शहापूरच्या टेंभा आश्रमशाळेत विद्यार्थिनीवर कर्मचाऱ्याकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न. विद्यार्थिनीनं अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसात गुन्हा. आश्रमशाळा कर्मचारी गवळी झिपरूला पोलिसांकडून अटक. गवळी झिपरू विरोधात यापूर्वीही 21 विद्यार्थिनींकडून विनयभंगाची तक्रार. 4चाकी वाहनाच्या थकीत हप्त्याची रक्कम तात्काळ भरायचा सतत तगादा लावल्यामुळे तरुणानं गळफास घेऊन जीवन संपवलं. अशोक मगरेस असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव. 2023 मध्ये पुणे येथील श्रीराम फायनान्स कंपनीच्या भूमकर चौक वाकड शाखेतून कर्ज घेऊन कार खरेदी केली होती. पोलीस तपास करतात. नाशिकच्या पंचवटीत 32 वर्षीय शुभम पवार यांचा गोदावरी नदीपात्रात मृतदेह आढळला. पत्नी आणि वडिलांना मोबाईलवर सॉरी असा मेसेज पाठवत आत्महत्या केल्याची माहिती. पंचवटी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद. तपास अजूनही सुरू. पालघर शहरातील घोडीला गार्डन येथील इमारतीच्या बंद घरात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला. तर पतीनंच हत्या केल्याचा मृत महिलेच्या भावाचा आरोप. हत्या करून पती फरार झाल्याचाही आरोप. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून दबाव टाकून सदस्यत्व नोंदणी केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. कॉलेज प्रशासनाकडे तक्रार. अभाविपनं आरोप फेटाळत विद्यार्थ्यांच्या संमतीनंच नोंदणी होत असल्याचं स्पष्ट केलंय. रक्षाबंधनासाठी बेस्टच्या 136 जादा बसेस मुंबई शहर आणि उपनगरात विविध मार्गांवर 136 जादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय. तर प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार आणखी अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचीही तयारी. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरातील बाजारपेठेत राखी खरेदीसाठी बहिणींची मोठी गर्दी. बहिणींची डिझायनर, फॅन्सी, रुद्राक्ष आणि कार्टून राख्यांना पसंती. तर वाढत्या गर्दीमुळे दुकानदारांमध्येही समाधान. शहरात सणाचा उत्साह शिगेला. वरळीमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ फोडी स्पर्धेला सुरुवात. विधान परिषद उपसभापती सचिन अहिर आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम कार्यक्रमाला उपस्थित. पारंपरिक नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं आयोजित स्पर्धेमध्ये सहभागींचा उत्साह पाहायला मिळाला. रत्नागिरीच्या पाचपंढरी गावात नारळ पौर्णिमा पारंपरिक उत्साहात साजरी. कोळी बांधवांनी दर्याराजाला मानानं सोन्याचा नारळ अर्पण करत कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली. पारंपरिक वेशभूषेतील भव्य शोभायात्रेनं गावात आनंदाचं वातावरण.
नेपाळ तिबेटमध्ये दुर्घटनेनंतर महाराष्ट्राच्या रिचा ट्रॅव्हल्सच्या 2 गाड्या अडकल्या. 37 जणांशी संपर्क झाला असून ते सुखरूप. इतर प्रवाशांशी संपर्काचे प्रयत्न सुरू. तर केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट मोडवर असून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची गिरीश महाजनांची माहिती. नेपाळमधील महाप्रलयानंतर भंडाऱ्यातील साकोलीचा युवा ट्रेकर अतुल झोडे सुरक्षित. अतुल 4130 मीटर उंचीवरील अन्नपूर्णा बेस कॅम्पवर ट्रेकिंगसाठी गेला असून कुटुंबियांच्या सतत संपर्कात असल्याची वडील डॉक्टर रवींद्र झोडे यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.